श्री स्वामी समर्थ मंडळी. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर झालाय. मध्येच खूप सगळी कामं होती आणि त्यामुळे व्हिडिओच्या एडिटिंगसाठी वेळच मिळत नव्हता. त्याच कारणामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट अपलोड झालाय. पण उशीर झाला असला तरी व्हिडिओ खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्र शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस होता आणि त्याचसोबत आज गुरुपौर्णिमा सुद्धा होती. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. नेहमीपेक्षा आज थोडंसं लवकर उठले. सगळ्यात आधी घर आवरून घेतलं, झाडून घेतलं, फरशी पुसून घेतली आणि घराची सगळी स्वच्छता करून घेतली. त्यानंतर अंघोळ करून स्वतःची सगळी तयारी केली आणि मग दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुळशीची पूजा. तर तुळशीची पूजा करून घेतली. तुम्ही बघू शकता, सकाळची वेळ होती, त्यात बाहेर हलकासा रिमझिम पाऊस सुरू होता. मधूनच पावसाचे छोटे छोटे थेंब पडत होते आणि त्यामुळे आजूबाजूचं वातावरण एकदमच प्रसन्न आणि सुंदर झालेलं होतं. सगळ्यात आधी सकाळी सकाळी मस्त देवपूजेला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आजच्या पूजेला एक वेगळंच महत्त्व होतं. आज सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घालायचं होतं. खरं सांगायचं तर या हप्त्यात 2 वेळा असा योग आलाय, की देवांना पंचामृताने स्नान घालता आलं. पहिल्यांदा आषाढी एकादशीला आणि आता पुन्हा आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर पंचामृतासाठी मी दूध, दही, मध, साखर, गुलाबजल आणि तुळशीचं पान घेतलं होतं. हे सगळं एकत्र करून छानसं पंचामृत तयार केलं. सगळ्यात आधी सर्व देवांना पंचामृताने स्नान घातलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा स्नान घालून देवांना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळची ही पूजा करतानाच मनाला एक वेगळं समाधान मिळत होतं. देवाची सेवा आणि पूजा करण्याचा असा योग मिळणं ही सुद्धा एक प्रकारची कृपाच आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु म्हणजे फक्त आपल्याला शिकवणारी व्यक्ती नाही, तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती म्हणजे गुरु. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवलं, तरी योग्य-अयोग्याची जाणीव करून देणारा आणि अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणारा गुरु आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आई-वडील असतील, शिक्षक असतील किंवा आध्यात्मिक गुरु असतील, ज्यांनी आपल्या आयुष्याला चांगली दिशा दिली, त्या प्रत्येक गुरुचरणी आज मनापासून नमन. आणि मला असं वाटतं, की आयुष्यात गुरूंची कृपा आणि आशीर्वाद असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी माझ्या सर्व गुरुजनांना मनापासून नमस्कार आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुचरित्र पारायणाचा माझा शेवटचा दिवस होता आणि त्यासोबत आज उद्यापनही होतं. खरं सांगायचं तर आज मन थोडंसं भरून आलं होतं, कारण हे 7 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. रोज गुरुचरित्राचं वाचन करताना मनाला एक वेगळं समाधान मिळत होतं. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा गुरुचरित्र पारायणासाठी बसते, तेव्हा प्रत्येक वेळी मला त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. एखादा प्रसंग असतो, एखादी गोष्ट असते किंवा एखादा विचार असतो आणि तो वाचताना मनात आपोआप येतं, की ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यात सुद्धा नक्की आचरणात आणायला हवी. म्हणजे हे फक्त पारायण करून पूर्ण करण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक अध्यायातून आपल्याला आयुष्यासाठी काहीतरी शिकवण मिळते. कधी संयम ठेवायला शिकायला मिळतं, कधी श्रद्धा ठेवायला, तर कधी परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास सोडू नये हे समजतं. आणि म्हणूनच गुरुचरित्राचं पारायण माझ्यासाठी फक्त 7 दिवसांचा धार्मिक विधी नसून स्वतःला थोडंसं अधिक चांगलं बनवण्याचा आणि आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा एक सुंदर प्रवास आहे. पूजा झाली, नंतर मग मी लगेचच आरती करून घेतली. आरती करताना गुरूंच्या चरणी माझी एकच प्रार्थना होती, या 7 दिवसात गुरुचरित्रातून जे काही मला शिकायला मिळालं, ते फक्त वाचनापुरतं मर्यादित राहू नये. या 7 दिवसात जे विचार, ज्या शिकवणी आणि ज्या गोष्टी मनाला भावल्या, त्या कायम माझ्या लक्षात राहाव्यात आणि त्या माझ्या आचरणातही उतराव्यात. फक्त गुरुचरित्र वाचून पारायण पूर्ण झालं असं नको, तर त्यातून मिळालेली शिकवण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरता यावी आणि एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये थोडा-थोडा बदल करता यावा, हीच मनापासून इच्छा आहे. गुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या, चांगलं करण्याची शक्ती द्या आणि जे शिकवलं ते आयुष्यभर जपण्याची ताकद द्या. देवपूजा झाल्यानंतर मी लगेचच उंबरठा पूजनही करून घेतलं. आज पौर्णिमा असल्यामुळे उंबरठा पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. खरं तर रोज उंबरठा पूजन करणं प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. पण पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी तरी आवर्जून उंबरठा पूजन करायलाच पाहिजे. कारण उंबरठा म्हणजे आपल्या घराची एक प्रकारची सीमा. बाहेरचं जग आणि आपल्या घरातल्या आतलं जग यांच्यामधला तो एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे उंबरठ्याची पूजा करताना मनात एक भावना असते, की आपल्या घरात नेहमी चांगल्या विचारांचं, सुख शांतीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं वातावरण राहावं. सगळं झाल्यानंतर मग मी निवांतपणे गुरुचरित्र पारायण वाचायला बसले. नेहमीप्रमाणे पारायण सुरू करण्याआधी 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप केला. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप केला. त्यानंतर शांत मनाने गुरुचरित्र पारायणाच्या शेवटच्या दिवसाचं वाचन सुरू केलं आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे मनामध्ये एक वेगळीच भावना होती. कारण गेल्या 7 दिवसांपासून रोज गुरुचरित्र वाचताना प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि आज त्या संपूर्ण पारायणाची सांगता होत होती. गुरुचरित्रातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जाणवते ती म्हणजे श्रद्धा, संयम, गुरूंवरचा विश्वास. आपल्या आयुष्यात किती अडचणी आल्या, परिस्थिती आपल्या मनासारखी नसली, तरी आपण आपली श्रद्धा आणि चांगले कर्म सोडू नयेत. ही शिकवण मला प्रत्येक वेळी जाणवते. तर मंडळी, गुरुचरित्राबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा आणि श्रद्धेने वाचला जाणारा ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या अवतार कार्याचं वर्णन, त्यांच्या भक्तांच्या कथा आणि गुरुभक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. मला गुरुचरित्राची सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती वाटते माहिती आहे का? हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाहीये, तर त्यातून काहीतरी शिकण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यात श्रद्धा कशी ठेवावी, गुरूंवर विश्वास कसा ठेवावा, चांगली कर्म का करावी, संकटाच्या काळात संयम कसा ठेवावा आणि आपल्या वागण्यात नम्रता कशी असावी, अशा अनेक गोष्टी प्रत्येक अध्यायातून आपल्याला शिकायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की आपण गुरुचरित्र किती वेळा वाचलं, यापेक्षा ते वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात किती बदल झाला हे जास्त महत्त्वाचं आहे. मी जेव्हा गुरुचरित्र पारायणासाठी बसते, तेव्हा प्रत्येक वेळी एखादी नवीन गोष्ट मनाला स्पर्श करून जाते. कधी एखादी कथा आपल्या परिस्थितीशी जोडलेली वाटते, तर कधी एखादा विचार मनात येतो, की हो, ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यात नक्की आचरणात आणायला हवी. म्हणूनच माझ्यासाठी गुरुचरित्र म्हणजे केवळ एक ग्रंथ नाहीये, तो आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे. गुरुचरित्राचं पारायण वाचून झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज पण दुपारनंतर जॉबला जाणार होते, तर ते जमेल तशी माझी मदत करण्याचा प्रयत्न करत होते. इकडे मी त्यांना घेवड्याची भाजी सोलायला सांगितली आणि मी लगेचच डाळ-भात करून घेतला. आजच्या स्वयंपाकांमध्ये डाळ-भात, खीर, पुरी, कुरडई, पापड तसेच घेवड्याची भाजी. आजच्या नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दत्तगुरूंच्या उपासण्यामध्ये घेवड्याच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी घेवड्याची भाजी नैवेद्याला करण्याची श्रद्धा आणि परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते. म्हणून आज कितीही साधा स्वयंपाक केला, पोळी भाजी असो किंवा साधा डाळ भात असो, पण घेवड्याची भाजी नैवेद्याला केली, तर आजच्या दिवसाची ही खास भावना पूर्ण झाल्यासारखी वाटते. गेल्या 7ही दिवसांपासून मी कांदा, लसूण पूर्णपणे टाळला होता आणि आजच्या स्वयंपाकात सुद्धा कुठल्याही पदार्थांमध्ये कांदा किंवा लसूण वापरलेला नव्हता. अगदी साधं आणि सात्विक आजचं जेवण होतं. घेवड्याची भाजी सुद्धा अगदी साध्या पद्धतीनेच बनवली होती. पण जेव्हा सगळ्यांनी जेवायला बसून ती भाजी खाल्ली ना, तेव्हा भाजी खरंच खूप छान झाली होती. तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं, की चव येण्यासाठी नेहमी भरपूर मसाले किंवा कांदा, लसूणच लागतो असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाने आणि श्रद्धेने केलेला स्वयंपाक. यातून सुद्धा खूप चांगली चव येते. त्यानंतर मी लगेचच खीर पण बनवून घेतली. आता एवढा सगळा स्वयंपाक केलाय म्हटल्यावर काहीतरी गोड पदार्थ तर असायलाच हवा ना. म्हणून आज खास अशी छानशी खीर बनवली होती आणि मी नेहमी एक गोष्ट म्हणते, बाई दिवसभर घरातली कितीही काम करत असली, तरी नवऱ्याने तिची थोडीशी जरी मदत केली ना, तरी त्या मदतीमध्ये तिला खूप मोठं समाधान मिळतं. आज माझ्या नवऱ्याने सुद्धा त्यांना जमेल तशी माझी मदत केली. इकडे थोडा वेळही होत होता आणि मला पटकन सगळं आवरायचं होतं. तर मी पुऱ्यांचं पीठ मळून तयार ठेवलेलं होतं, तर त्यांनी मला पुऱ्या लाटून दिल्या आणि मी त्या तळून घेतल्या. आणि मला खरंच वाटतं, म्हणजे आमच्या दोघांना वाटतं, संसार हा दोघांचा असतो त्यामुळे जबाबदाऱ्याही दोघांनी मिळून सांभाळायला तर खूप हलक्या वाटतात. अर्थात याचा अर्थ असा नाही की नवऱ्याने रोजच घरची कामं करायला पाहिजे. पण जेव्हा वेळ मिळतो, सुट्टी असते किंवा शक्य होतं, तेव्हा ते जमेल तशी माझी मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. संसारात मोठ्या-मोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या कामाची किंमत जाणणं आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. यामुळे संसार तर खरंच सुंदर आणि सुखाचा होतो. आणि खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, की स्वामींच्या कृपेने मला असा जोडीदार मिळालेला आहे. याचा अर्थ असा नाही, की आमच्यामध्ये कधी भांडण होत नाहीत. भांडण तर प्रत्येक नवरा-बायकोंमध्ये होतात.
आमच्यामध्ये सुद्धा होतात. कधी छोट्या गोष्टींवरून होतात, तर कधी मतभेद होतात. आम्ही नेहमी एकमेकांशी प्रेमानेच बोलतो असं नाही. पण मला असं वाटतं नात्याची खरी परीक्षा ही आपण प्रेमाने बोलतो तेव्हा नाही, तर समोरच्या व्यक्तीला आपली गरज असते तेव्हा होते. त्यांना कधी काही टेन्शन असेल, एखाद्या गोष्टीची चिंता असेल किंवा त्यांना माझ्या मदतीची गरज असेल, तर माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्की प्रयत्न करते, की त्यांचं टेन्शन कमी कसं होईल, त्यांना आधार कसा देता येईल. आणि तसंच जेव्हा माझ्यावर कामाचं खूप प्रेशर असतं, कामाचा लोड असतो, तेव्हा तेही प्रयत्न करता, की माझ्यावरचा थोडासा तरी भार कसा कमी करता येईल, मला थोडासा आराम कसा देता येईल. सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला होता. आता देवाला नैवेद्य अर्पण करायचा होता. नैवेद्य ठेवण्यासाठी इथे एक पद्धत असते, जी बहुतेक लोकांना माहिती नसेल. आपल्या करंगळीच्या शेजारची 2 बोटं घेऊन त्यांना पाणी लावायचं आणि चौकोन करून घ्यायचा आणि त्या चौकोनाच्या वर नैवेद्याचे ताट ठेवायचे असतात. तर मी ते 5 नैवेद्य बनवले होते. एक नैवेद्य पोथीसाठी, एक नैवेद्य स्वामींसाठी, एक नैवेद्य गुरुदेव दत्तांसाठी आणि एक माझ्या कुलदेवतेसाठी. आणि 5वा नैवेद्य मी खास माझ्या आईच्या गुरूंसाठी ठेवला होता. माझ्या आईने ज्यांना गुरु मानलेलं आहे, ते म्हणजे नरेंद्र माऊली. माझी आई त्यांची नेहमी पूजा करते आणि मी सुद्धा त्यांची पूजा करते. त्यांचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. त्यामुळे माझ्यासाठी त्यांचं एक वेगळं स्थान आहे. म्हणून यावेळी त्यांच्यासाठी सुद्धा मी एक आवर्जून नैवेद्य बनवलेला होता. तर असे माझे 5 नैवेद्य तयार होते. आता पुढे मी काय केलं, तर 5 तुळशीची पानं घेतली. प्रत्येक तुळशीचं पान घ्यायचं, त्याला थोडं पाणी लावायचं आणि ते पाणी त्या नैवेद्याच्या ताटाभोवती 3 वेळा फिरवून घ्यायचं. त्यानंतर तुळशीचं पान नैवेद्यातल्या कुठल्याही एका पदार्थावर ठेवायचं. अशा पद्धतीने 5ही नैवेद्यांच्या ताटाभोवती मी 3 वेळा पाणी फिरवून घेतलं आणि प्रत्येक तुळशीचं पान एका पदार्थावर ठेवून दिलं आणि शेवटी एक तुळशीचं पान घेतलं. हे मात्र स्वामींच्या चरणी ठेवायचं असतं. हे ठेवताना मनातली इच्छा, मनोकामना स्वामींना सांगायची. तर मी सुद्धा मनातली इच्छा स्वामींना सांगून ते तुळशीचं पान स्वामींच्या चरणी अर्पण केलं. धूप आणि अगरबत्ती लावली, नैवेद्याच्या ताटांचीही पूजा करून घेतली. या 7 दिवसांमध्ये हातून काही चुका झाल्या असतील, काही कमी जास्त झालं असेल, तर त्यासाठी स्वामींना हात जोडून मनापासून क्षमा मागितली आणि त्यानंतर स्वामींना एकच प्रार्थना केली, की हे 7 दिवस मी जे पारायण मनापासून केलं आहे, ते तुम्ही स्वीकारावं. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी नेहमी अशीच राहू द्या आणि आमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि समाधान लाभू द्या. तसंच पुढच्या वेळीही मला असंच मनापासून पारायण करण्याचं सौभाग्य मिळावं, अशी प्रार्थना स्वामींच्या आणि गुरुदेव दत्तांच्या चरणी केली. त्यानंतर लगेच आम्ही दोघांनी मिळून आरती करून घेतली आणि आजच्या दिवशी आपण एखाद्या जोडप्याला, सुवासिनीला किंवा लहान मुलाला जेवायला बोलवू शकतो. मागच्या वेळेस जेव्हा मी पारायण केलं होतं, त्यावेळेस मी एका जोडप्याला जेवणासाठी बोलवलं होतं. पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे मी यावेळेस एका मुलाला जेवणासाठी बोलवलं होतं. तो म्हणजे माझा भाचाच होता. सगळ्यात आधी मी त्यांचे पाय धुवून घेतले, त्यांची पूजा केली, आरती केली. त्यानंतर मग मी त्यांना जेवायला वाढलं. आणि खरं सांगायचं तर लहान मुलांमध्येच देवाचा अंश असतो असं म्हणतात ना, ते मला अगदी खरं वाटतं. कारण लहान मुलांच्या मनात कुठलाही कपटीपणा नसतो, कोणाबद्दल वाईट भावना नसतात. त्यांचं मन अगदी स्वच्छ आणि मोकळं असतं. म्हणून त्याला मनापासून जेवायला वाढलं आणि त्यांनी अगदी आनंदाने जेवण केलं. त्यांना जेवताना पाहून मलाही खूप समाधान वाटलं. जेवण झाल्यानंतर आहोंनी त्यांना कुंकू लावला. त्यानंतर टोपी आणि रुमाल दिला. तर थोडं घाई-घाईमध्ये ठरलं होतं त्यांना जेवायला सांगायचं. त्यामुळे ड्रेस वगैरे काही घेता आला नाही. पण दक्षिणा म्हणून त्यांच्या हातामध्ये ₹201 दिले. आणि जेवणानंतर ते मला म्हणाले, की "मामी आजचं जेवण खरंच खूप छान झालं. मी पोटभर जेवण केलं." त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मला खरंच खूप समाधान मिळालं. कारण आपण कितीही पदार्थ बनवले, कितीही छान स्वयंपाक केला, पण समोरच्याचं मन आणि पोट दोन्ही तृप्त झालं, यापेक्षा मोठं समाधान दुसरं काय असणार? आणि आज त्यांच्या रूपामध्ये साक्षात स्वामीच माझ्या घरी जेवायला आले होते, अशी भावना माझ्या मनात आली आणि खरंच मला खूप छान वाटलं. त्यानंतर आहोंनी सुद्धा जेवण केलं आणि ते त्यांच्या जॉबवर निघून गेले. सगळं झाल्यानंतर मग मी सुद्धा जेवायला बसले. तर मंडळी अशा प्रकारे माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली. मनाला खूप समाधान मिळालं, एक वेगळी शांतता मिळाली आणि स्वामींची कृपा आपल्यावर अशीच राहावी हीच मनापासून इच्छा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.